नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरोळ तालुक्यातील रस्ते विकासाला प्राधान्य, आमदार यड्रावकर यांचं प्रतिपादन। 6 कोटींच्या निधीतून कुरुंदवाड नांदणी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ। दरवर्षी पुराच्या पाण्याचा तडाखा सहन करणाऱ्या आणि नांदणीच्या भाजीपाला उत्पादक केंद्र शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या कुरुंदवाड नांदणी रस्त्याला आता 6 कोटीच्या निधीतून मजबूती मिळणार आहे। काँक्रिटीकरण व डांबरीकरणाच्या माध्यमातून हा मार्ग अधिक टिकाऊ आणि सुरक्षित करण्यास प्राधान्य दिलं असून शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचला पाहिजे, त्यामुळे रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात आले असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं। केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत कुरुंदवाड नांदणी प्रमुख जिल्हा मार्ग 73च्या काँक्रिटीकरण व डांबरीकरणासाठी मंजूर झालेल्या 6 कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला। याप्रसंगी ते बोलत होते। आमदार यड्रावकर पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील रस्ते हे केवळ वाहतुकीचे साधन नसून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाचा महत्त्वाचा दुवा आहेत। त्यामुळे तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्यास आपलं प्राधान्य राहणार असल्याचं आमदार यड्रावकर यांनी सांगून कुरुंदवाड नांदणी हा शिरोळ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। नांदणीसह परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला व अन्य शेतमाल कुरुंदवाडच्या बाजारपेठेत आणतात। मात्र दरवर्षी पुरामुळे या रस्त्याची दुरावस्था होत असल्यानं नागरिक आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता। ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी 6 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। काँक्रिटीकरण व डांबरीकरणामुळे हा मार्ग अधिक मजबूत आणि सुरक्षित होईल। शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आगामी काळातही रस्ते विकासाला प्राधान्य दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रचिता कोळी, कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, संजय बोरगावे, सागर शंभू शेटे, प्रकाश लठ्ठे, बाबासाहेब बागडी, पिय लांबी, इब्राहिम मोमीन, नगरसेवक जय कडाळे, वैभव उगळे, दीपक परीड, तानाजी आलासे, जवाहर पाटील, अक्षय आलासे, दादासो पाटील, रामदास मधाळे, महावीर पाटील, दीपक पोमाजे, बाळासो दिवटे, बाबासो बागडी, सुरेश भोसले, बाबासो सावगावे, रोपन जोंग, शबीर बागवान, अली बागवान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून रस्ते विकासासाठी 13,37,50,000चा निधी, सन 2022-23 मध्ये काँक्रिटीकरणासाठी 2,37,00,000, सन 2023-24 मध्ये काँक्रीट रोडसाठी 3,50,00,000 आणि सन 2025 मध्ये काँक्रीट रोडसाठी 1,50,00,000 तर आता 6 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून एकूण 13,37,50,000चा निधी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून मिळाला आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।